आणि या ठिकाणी आपण बघताय कोळी बांधव आता मासेमारी करून आलेले आहेत आणि या आपण लाटा बघू शकताय समुद्राच्या, त्याच्यामध्ये या हेलकावा घेणाऱ्या होड्या। मित्रांनो, हे कोळी बांधवांचं जीवन एक तारेवरची कसरत असते आणि आपण बघू शकता खोल समुद्रात हे मासेमारी करण्यासाठी जातात आणि आपल्या जीवाची पर्वा न करता खोल समुद्रातून मासेमारी करतात। आपल्याला यांची मेहनत आपल्याला यांची मेहनत आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे। मित्रांनो, आपण लाटांमध्ये ही हेलकावा खाणारी होडी बघू शकतोय। या आता मासेमारी करून या बोटी धक्क्यावर आलेल्या आहेत। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय उरण तालुक्यातील आणखी एक सुंदर असं बंदर, मोरा बंदरावर आपण आलेलो आहोत आणि आता सध्या मोरा बंदराच्या आपण आजूबाजूचा परिसर बघत आहोत। मोठमोठ्या बोटी अशा लागलेल्या आहेत आणि हे बंदर मासेमारी तसेच म्हणजे रंगरंगोटी असेल किंवा रिपेअरिंगचं काम या ठिकाणी होतं। हा एक बंदर आहे आणि आता तुम्हाला मी दाखवतो माझ्याबरोबर या ठिकाणी किती बोटी लागलेल्या आहेत आणि किती मोठ्या प्रमाणावर इथं मासेमारीचं काम चालतं आणि किती प्रमाणात बोटी आहेत। तर मित्रांनो, आता चला आपल्या बरोबर तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी मोरा बंदरावरचं एक सुंदर असं बंदर। आणि या ठिकाणी आपण बघता एक सफारी बोट म्हणजे ट्रॅव्हलची जी बोट असते ती बोट या ठिकाणी रिपेअरिंगसाठी आलेली आहे आणि या बोटीला रंगरंगोटीचं काम चालू आहे। म्हणजे या बंदरावर बोटींचं मेंटेनन्स, त्यांना रंगरंगोटी करणं आणि अजून काय बोटीमध्ये काय प्रॉब्लेम असेल ते सॉल्व केले जातात। आपण ही बघू शकता, खूप मोठी बोट आहे, सफारी बोट आहे। खोल समुद्रात ट्रॅव्हलसाठी या बोटीचा वापर केला जातो। आपण बघू शकता बऱ्याच बोटी या ठिकाणी आलेल्या आहेत। बघूया आपण। हे एक उरण तालुक्यातील सुंदर असं बंदर आहे आणि या ठिकाणी मासेमारी आणि होड्यांचं मेंटेनन्स या ठिकाणी केलं जातं। तर बघूया आता, या सर्व बोटी मासेमारी करून आलेल्या आहेत, सर्व छोट्या बोटी। मेन म्हणजे मित्रांनो, या बोटींचा लहान ज्या बोटी असतात या बोटींचा वापर दोन प्रकारे केला जातो। आता या ज्या सर्व बोटी लागलेल्या आहेत लहान या बोटींनी आपण ज्या दूरवर अशा ज्या मोठ्या बोटी बघतोय त्या बोटीमध्ये जाण्यासाठी या बोटींचा वापर केला जातो। हे बघा, दूरवर ज्या मोठ्या बोटी असतात त्या किनाऱ्याजवळ लागू शकत नाही, मग त्या बोटीमधून उतरून या लहान बोटींनी त्या ठिकाणी प्रवास केला जातो। तसेच मासेमारीसाठी या बोटींचा वापर केला जातो। आता आपण बघू शकता, खूप बोटी लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण बघतोय एक बरीच मोठी अशी बोट मेंटेनन्ससाठी आलेली आहे। म्हणजे त्या बोटीचं रंगरंगोटी करणे, हे बघा, रंगरंगोटीचं आणि काही टचअप असेल ते काढण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। हे बघा, या प्रकारे त्या ज्या बोटींचं मेंटेनन्स केलं जातं, पहिला कलर लावला जातो आणि नंतर पूर्ण काम झाल्यानंतर या बोटी समुद्राच्या खोल पाण्यात जाण्यासाठी तयार होतात। आपण ही बघू शकता, एक भली मोठी बोट या ठिकाणी मेंटेनन्ससाठी आलेली आहे। खालचं कलरिंगचं काम या बोटीचं झालेलं आहे, आपण बघताय, खूप मोठी बोट आहे। आणि मित्रांनो, आता आपण मोरा जेटीच्या खालच्या बाजूला आहोत। अजूनही याच्यावरती प्रवास म्हणजे आपल्याला मुंबई किंवा
मुंबई किंवा अजून इतर ठिकाणी जसं आपल्या घारापुरी या ठिकाणी जाण्यासाठी वरून एक रस्ता आहे आणि आपण सध्या जेटीच्या खालच्या बाजूला आहोत. खालच्या बाजून मी तुम्हाला दाखवतो म्हणजे मोरा जेटीवर कशा प्रकारे मासेमारी केली जाते आणि कशा प्रकारे होड्या लावल्या जातात. ज्यावेळी ओटी असते त्यावेळी खालच्या साईडचा वापर केला जातो आणि पूर्ण ज्यावेळी भरती येते त्यावेळी मग वरच्या जेटीचा वापर केला जातो. हे बघा मित्रांनो, खूप बोटी लागलेल्या आहेत. या बघा सर्व बोटी या लागलेल्या धक्क्याला. आता आपण या जेटीच्या वरच्या बाजूला जाऊया आणि वरच्या बाजूचं जे व्ह्यू आहे किंवा त्या ठिकाणची जे लोकेशन आहे ते त्या ठिकाणचं वातावरण तुम्हाला मी आता दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता बघा ही आता बोट इथून सोडलेली आहे. आता ही मासेमारी करण्यासाठी पुढच्या जाणार आहे. मग कुठे आता जाणार मच्छी मग काढायला? नाही, उद्या सकाळी. मग आता चालली कुठे ही ही बोट तुम्ही घेऊन इथं लावता का? सकाळी जाता का मासेमारीसाठी? सकाळी जाते. या बोटीने जातं का मोठी बोट? याच्याने जातो काय? आणि काय जाळ टाकता? जाळ टाकता काय? हो, सकाळी 6 वाजता जातो. 6 वाजता. आता मित्रांनो या बोटी आहेत ना सकाळी जातात आणि सकाळी गेलं किती वाजेपर्यंत या बोटी येतात? 9-10 वाजेपर्यंत येतात. या म्हणजे सकाळच्या वेळी या ते त्यांना खूप खोल जरा खोल जातात त्याच्यामुळे सकाळी जातात मासेमारी करण्यासाठी. आता आपण या मित्रांनो बोटी बघू शकता. आता त्यांना आपण कोळी बांधवांना विचारलं तर ते म्हणा आत्ता नाही जाणार, आता सकाळीच्या वेळेला आपण मच्छी मारीसाठी जाणार आहोत आणि सकाळी जाणार आणि मग ते 9 ते 10 वाजेपर्यंत 2 ते 3 तासात ते मच्छी पकडतात आणि पुन्हा येतात. आता आपण वरच्या साईडला जाऊया. आणि ही एक बोट आहे. या बोटीचं काम चालू आहे ते तुम्हाला दाखवतो. हे पूर्ण मेंटेनन्सचं काम चालू आहे. आपण बोट बघू शकता किती मोठी आहे, भली मोठी बोट आहे ही. मित्रांनो मासेमारी बोट नाही, ही सफरसाठी किंवा खोल समुद्रात ट्रॅव्हलसाठी वापरली जाते. आता बोट बघू शकताय, खूप मोठी भली मोठी बोट आहे आणि बोटीचा आकार आपण बघू शकताय. भली मोठी बोट आहे आणि वरती बघा ना. तर मित्रांनो चला आता आपण या जेटीच्या वरच्या साईडने तुम्हाला दाखवतो. वरच्या साईडने आपल्याला मुंबईला जायचं असेल, मोरा टू मुंबई, तर कशा प्रकारे प्रवास केला जातो किंवा घारापुरी बेटावर आपल्याला जाण्यासाठी कोणत्या लॉन्च असतात ते आता आपण जाऊया. आता ही जेटी आहे आपण बघताय वरून, मागाशी आपण खालून बघितलं, आता ही वरची साईड आहे. आणि मित्रांनो या ठिकाणचं लोकेशन खूप सुंदर लोकेशन आहे आणि सकाळी आणि संध्याकाळी इथं खूप पर्यटक हे फिरण्यासाठी येतात. आपण हे बघतोय या दोन्ही बाजूला मासेमारीची जाळी लावलेली आहेत. तर या ठिकाणी आपण बघतो पूर्ण जाळी लावलेल्या जाळ्या आहेत आणि या होड्या पूर्ण हा बंदर पूर्ण भरलेला आहे होड्यांनी. हे बघा मित्रांनो,
आता जशी जशी संध्याकाळ होत जाईल तसं इथलं सौंदर्य हे अजून खुलून येणार मित्रांनो. जशी संध्याकाळ होणार इथला सूर्यास्त ही खूप सुंदर असतो आणि बघण्यासाठी खूप पर्यटक येतात. आता ही आपण बोट बघतोय, या बोटीचं मेंटेनन्सचं काम चालू आहे. रंगरंगोटी हे बघा. चला मित्रांनो, आपण थोडं पुढे जाऊया. जसं जसं आता ज्या ठिकाणी लॉन्च लागते ते ठिकाण अजून 100 ते 200 मीटर लांब आहे. आपण त्या ठिकाणी जायचं आहे. जसं जसं आपण या जेट्टीच्या जवळ जाऊ तसं आपल्याला आणखी मोठ्या मोठ्या बोटी या आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा, पूर्ण मासेमारी बोटी आहेत आणि या बोटींचं एक वैशिष्ट्य आपण बघू शकतोय. तुम्हाला थोड्या ह्याच्यात दाखवतो. हे बघा, या मासेमारी बोटी आहेत. खूप सुंदर लोकेशन, खूप सुंदर म्हणजे खूपच सुंदर. आणि सकाळ आणि संध्याकाळ इथलं जे सौंदर्य असतं ते आणखी खुलून येतं. आणि सकाळी आपण आलो की सकाळी आपल्याला इथं मोठ्या प्रमाणात मच्छी पण घेण्यासाठी लोक इथे येत असतात, कारण सकाळ सकाळ बोटी बऱ्याच आलेल्या असतात. आणि या संध्याकाळच्या वेळेला इथं बोटी येतात मासेमारी करून. आता हे आपण या मासेमारी बोटी आहेत, या सकाळी जातील समुद्रात आणि त्यांच्यावरती आपण हे बघू शकताय मासेमारीसाठी ठेवण्यासाठी हे कॅरेट असे ठेवलेले असतात. आणि जाण्यासाठी या छोट्या बोटी, या खोल समुद्रात गेल्यावर काही वेळेला पाण्याची ओटी असते, त्यावेळी या छोट्या बोटींचा वापर केला जातो. खूप मेहनत असते मित्रांनो. आपण जेव्हा मच्छी आणायला जातो त्यावेळी आपण त्यांना मच्छीचा भाव विचारतो, एवढी महाग का. परंतु ते पकडण्यासाठी कोळ्यांना किती मेहनत करावी लागते आणि त्यांची सुरुवात कुठून होते आणि कशा प्रकारे खोल समुद्रात जायला लागतं आणि या वादळ वाऱ्यामध्ये मासेमारी करावी लागते. तर प्राऊड ऑफ खरंच त्यांचं खरंच एक आदर त्यांच्याबद्दल निर्माण होतो आणि त्यांच्या मेहनतीला एक सलाम आपल्याकडून. खूप मेहनत करावी लागते मित्रांनो.